फायनली इथं सॅनिटायझरला खेकड सापडलेले आणि त्याच्या पाठीमाग ये बा दादा भाई फाकडा सिंग ते खेकड धरतानी मला असं वाटतं खेकड तर हे आमच्या सॅनिटायझरला खेकड झोंबलेली आहे हे बघू शकता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे परत एकदा गोदावरी नदीवरती आंघोळीसाठी, कारण की मोक्कार ऊन झालेलं आहे आणि जवळपास आता दुपारचे 1 वाजलेलं आहे आणि आमची एवढी गँग आता चालली चिल्ड होण्यासाठी गोदावरी नदीवरती. बघू शकता 4 जण आहे, फाकडा सिंग आहे. इकडं आमचा सॅनिटायझर बघू शकता, त्याला ऊन लागल्यामुळं त्यांनी टावेल बघा कसा गुंडळलेला आहे बघा खतरनाक मध्ये बघू शकता. आणि आमचा दादा इकडं पुढं चाललेला आहे. चला जाऊया गोदावरी नदीवरती. त्याचबरोबर आपल्या ज्या गोदावरी नदी आहे त्याच्यामध्ये एक बेट आहे, टेकड आहे. त्या टेकडावरती आज जायचं आपल्याला. तिला जाऊन बघणार आहे का तिथं कसं काय झमेला आहे काय वगैरे काय काय बाबा. तिथं पक्ष्यांच्या गाईंचे अंडे उंडे, त्यानंतर अजून बी बगळे बुगळे पान कोंबड्या वगैरे तिथं बसेल राहते. तर चला जाऊन बघूया, पक्षी बघूया, त्यानंतर तिला कसं काय ते सगळं काही तिथला काही सगळा जो व्ह्यू आहे तो आज आपण बघणार आहोत. तर चला जाऊया गोदावरी नदीवरती, आंघोळ विंघोळ करूया, बघूया त्यानंतर झमेला. चला तर फायनली मित्रांनो बघू शकता आपण जस्ट गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे आणि मोक्कार वारा चाललेलं आहे. हवा मोक्कार वारा चाललेले आहे बघू शकता. ते बघू शकता जे समोर जे टेकड आहे, टेकड तुम्ही बघू शकता. या टेकडावरती आज आपल्याला जायचं आहे, बघायचं आहे तिथं काय झमेला आहे काय कसा काय वगैरे बघू शकता. एवढं जे अंतर आहे निधं मध्ये खोल आहे, त्याच्यामुळं आता थोडं सावकाशात जावं लागेल पोत पोत. आमची जेवढी गँग आहे बघू शकता एवढी गँग आता आम्ही जाणार तिकडं मस्तपैकी. तर चला आता जाऊया, बघूया आपण कसं काय जातो. त्यानंतर मोबाईल आपल्याला नेता येतो की नाही. मोबाईल नेण्यासाठी बघू शकता प्लॅस्टिकच्या पिशा आणलेल्या आहे, याच्यात मोबाईल ठेवून आता न्यावं लागेल त्या साईडला. तर चला जाऊया. आता फायनली आमची गँग चालली बघू शकता, एका माग एक. पहिल्यांदा दादाबाई चाललेला आहे हे बघू शकता. पाण्यामध्ये पाय ठेवल्या ठेवल्या गँग रिटर्न झालेली, कारण की वारा मोकार चालू आहे आणि पाणी लय गार आहे उन्हाचे. बघूया आता झमेला. आणि हे बघू शकता, आणि सॅनिटायझरला लोटून दिलेला आहे फायनली दादाने. सॅनिटायझर थोडी बगडी केलेली आहे हे बघू शकता. गार पाणी असल्यामुळे त्यांनी गपक्यान दात पिसकले मोकार जोऱ्यात हे बघू शकता. चला 1 2 3 स्टार्ट. ये बा गेलेला आहे आमचा फाकडा सिंग आणि हे बघू शकता झुंगळी उडी खाल्लेली आहे आणि हे बघा झालाय तो गार. आता आमच्या दादाबाईचीच वारी. चला दादाबाई थोडी बगडीच पण आता जावा तर लागणारच आहे हे बघू शकता. हा हा थोडं गार पाणी असल्यामुळे थोडं. चला फायनली आणि गेलेलं आहे, झालाय गार गार पाण्यामुळे गँग थोडं झमेलाचे. सॅनिटायझर लय चुऱ्या. सॅनिटायझर कश काय मजा आहे आंघोळीला गंगा गारबीर पाणी काही माझ्या नको पाणी उड. सॅनिटायझर नाही बघू शकता मजा येते का आंघोळीला. आता तिकडे जायचं टेकडावर हे बघू शकता. हा आमचा दादेबाई चाललाय पुढं, आता फाकडा सिंग चाललाय, त्याच्या माग सॅनिटायझर. त्यानंतर आता आपण जाऊया. चला लेट्स गो. कृष्णा पवारने आता मोबाईल ते अंगणाची तयारी चालू आहे. त्यासाठी 2 पिस्तोल आणलेला आहे आणि आता हा आमचा मोबाईल आहे. आता बघू शकता आमचे 2 मेंबर तर मोक्कार लांब गेलेले आहे बघू शकता तुम्ही. चला आता आपल्याला फायनली मोबाईल घेऊन जावं लागेल त्या अंग पिशीत टाकून झमेला करावं लागेल. पण जर मोबाईल जर कधी पडला तर लय बगळी होईल आमची वाली, कारण की अजून हप्ते मिटेल नाही मोबाईलचे. त्याच्यामुळे झोल झमेले व्हायला नकोय, त्याच्यामुळे थोडी तयारी आहे. चला बघूया. पिशीमध्ये फायनली मोबाईल टाकलेला आहे. आता जाऊया. चला ते आजवर एक सूर खाऊया, थोडं गार होऊया, त्यानंतर जाऊया. चला कारण उन्हाळा थोडं गार झाल्यानंतर थोडं बरं वाटतं. फायनल आता कृष्णा पवार आपल्याला एक उडी खाऊन दाखवणार आहे. आणि पाणी लय गार गार आहे. थोडी बगडीच आता, पण डायरेक्ट सूर खाऊन जरा थोडं अंगवळला करावं लागेल. चला फायनली आपल्या ब्लॉगरने उडी खाल्लेली आहे. त्याला विचारू कस काय वाटलंय, कस काय वाटलं आता सूर खाऊन. बगडी झाली आहे, त्याची खूपच वेगळी झालेली आहे. नाकात पाणी गेलं त्याच्या नाही गार पाणी असल्यामुळे थोडी थंडी वाजली आहे. चला 2 मेंबर गेले, 2 मेंबर बा तिकडे गेलेले. आता मोबाईल घेऊन जाऊया ब्युटीच्या टेकडावरती. लेट्स गो. फायनली मित्रांनो बघू शकता आम्ही त्या टोकापासून इथपर्यंत आलेलो आहे आणि फुल बगडी झालेली आहे आमची वाली. हे बघू शकता आपलं जे टेकड येतच आहे, कारण की प्लॅस्टिक पिशीमध्ये मोबाईल आम्ही ना दातात धरून आणला, त्याच्यामुळं थांब पाणी उडून राहिलं. लय बगडी झालेली आहे, टोकर दम झालेला आहे दादाबाईने. आम्ही थोडा टाइम घेत आलेलो आहे. तर
आमचा हा फाकडा सिंग पहिल्यांदा आला, त्याला विचार कस काय वाटलं फाकडा सिंग आलं. चांगला झालं बगळे बिगळे काहीच झालं नाही. हा तेव्हा काहीच विषय नाही. तर चला आता मित्रांनो जाऊया त्या टेकड्यावरती, बघूया त्या टेकड्यावरती कसं काय झमेला आहे काय काय. लेट्स गो चला. तर मित्रांनो बघू शकता आम्हाला बघून ते बगळे बुगळे बदक बुदक हे बघा सगळे जे पक्षी ते सगळे उडून गेलेले आहे. हे बघा किती मस्त व्ह्यू दिसतोय, मस्त पक्षी उडताय आमच्या डोक्यावरून, एकदम भारी वाटतंय मित्रांनो. हे बघा बघू शकता किल्ले मोठमोठे बगळे, आणि त्याचबरोबर आपण आता टेकडावरती पोहोचलेलो हे बघू शकता. चला आता जाऊया पहिले टेकडावरती बघूया. हे बा बदक आलेलं इकडं बघूया. तर हे बघू शकता फायनली आमची गँग काढायला येताना आणि एकदम सॅनिटायझर पिशा सांभाळायला दिले. बघू शकता त्या बी आता दगड टाकून थोडे सुकट टाकावं लागेल. हे बघू शकता बगळे एवढं अंतर पार करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तर चला आता बॅटा वगैरे का मारूया, बघूया काय काय झमेले कसं काय नाही. हा ये दादा भाई आता पक्षच पिल्लू दाखवणार फायनली आपल्याला. तर चला बघूया उडून गेलंय का हाय का काय नाही ते बघूया. हे बघू शकता मस्त काय ठिकाणी पाणी, काय ठिकाणी उत्तळ. आणि या इकडे एक काल आम्ही अंडा बघितलं होतं, हाय का नाही जवळ जाऊन बघूया चला. अरे हाय आणि आता याच्यात 2 अंडे दिलेले. या बघू शकता मित्रांनो कोणत्या पक्षाचे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा 2 अंडे, मला तर असं वाटतं टिटवीचे अंडे हा ना दादा, टिटूचे अंडे. हे टिटवी आमच्या जवळ गागतात नाही. हे बघा आणि सॅनिटायझरचा काही झेमेला आहे बघू शकता. त्याला थंडी वाजली, गरम पाण्याचा आनंद घेताना मस्त पैकी. तर मित्रांनो हे बघू शकता चिलापी केवढी मोठी मरून पडलेली आहे. बघू शकता किती मोठी चिलापी ती. डोळा बा सोन्याचा आहे. जेवढी मोठी चिलापी आहे इकडेच्या पक्ष घाबू राहिले. फायनली मित्रांनो आता आम्ही या टेकडावरती आलेलो आहे. एकदम मस्त वाटतंय आम्हाला, कारण की आज मोबाईल घेऊन आलेलो आहे. याच्या आजवरती आम्ही आलेलो आहे आणि वारा वाकर चालू आहे, त्याच्यामुळे थोडा झेमेला आहे. हे बघू शकता ही जे बेट आहे या बेटाच्या चौ बाजूला पाणी आहे. बघू शकता किती पाणी बा चौकून पाणी चौकून. आणि ते आमचे 2 मेंबर पहा तिकडे कुठे गेले. ये बा कुठं तरी गेले तिकडं. त्यांचा झेमेला वेगळाच आहे, काही ना काही जीवन झेमेला. आम्ही चाललोय बघू पक्षाचे अंडे बघण्यासाठी. हा इकडे मोकर खोपे गावठी आंबट पापड झालाय. हे बघा तिचा उन्हाने डायरेक्ट पापूड झालेला आहे, मरून वाळलेली डायरेक्ट. या असेच मासे इकडे मोकर पडलेले बघू शकता. हे पक्ष्यांचा मोकर गागाट करून दिला आहे सॅनिटायझर त्यांनी तिकडे जाऊन. झेमेला.com सगळा बघू शकता. पण मग या टेकड्यावरती पोहोचल्यानंतर आज मजा आली मस्तपैकी, एकदम भारी वाटतं. उन्हाचे बघू शकता चौखड पाणी आहे, गोव्या बीचवानीच आहे मस्तपैकी. हे बघू शकता गँगला उडी खायला काही झेमेला. आणि दादेवाईला एक जाळं सापडलंय चिलाप्यांना. हे बघू शकता काच जाळ आहे. चला जवळ जाऊन बघूया कसं काही झेमेला आहे कसं काही नाही. हे बघू शकता जुनं पूर्ण जाळं सापडलेलं आहे. जाणं बघू शकता. मोठं आहे पण त्याला काय लक्ष नाही, काय सांगता नाही यार. हा कोणता मासा आहे, आपण ते सोडून देऊ. कोणता मासा काय माहिती, शिंदळ वाड्याला टकलेला आहे मला असं वाटतंय. आणि हे आमचे मेंबर थोडेसे पाहून गार आवून आलेले. आणि चला हे आमचा सॅनिटायझर बघू शकता कसं थंडीमुळे कसं गोळा होऊन बसलेला आहे पाण्यामध्ये. चला त्याला विचारूया काय काय झेमे. सॅनिटायझर कसं काय झेमेला आहे. काचे मोकळा बोल. तो बगडी झाली काय का नाही. हे बघू शकता हा आणि त्यांनी काय वर राहिले थंडी वाजून राहिले काय. हे बघू शकता आमच्या सॅनिटायझर थोडी बगडी होतानी आणि त्याच्या मागे हे 2 बा नुसते दगड उपसू राहिले. आता पहिल्यांदा आधी उपसत होता, आता त्याच्या मागे हे बघा फकडा सिंग सुद्धा बिलगलेला आहे दगड उपसत राहिला. आणि त्याच पाठी मग आता आमचा सॅनिटायझर बी उचललाय पण त्याला दगडच उपसाना. हे बघू शकता त्याची थोडी बगडी झाली आहे, कावाचा दगड उपसतोय आणि त्याच्या हाताला लागलेलं आहे. त्याला उपसता नाही आला त्याच्यामध्ये, आता डायरेक्ट विषय सोडून दिलेला आहे. हे बघू शकता. चला आता ते 2 मेंबर तिकडे काय चालले बघूया. त्यांचं पोट चावून आलेलं दिसतं आम्हाला. चला आता ते दोन मेंबर मोकर लांब चाललेले बघू शकता. आमचं जे टेकड ते इकडं मोकर मोठं आहे पण त्या कोपऱ्यात चाललेले. मला असं वाटतंय त्यांचं पोट चावून आलेलं आहे, जुलाब बिलाब होण्याची शक्यता आहे त्यांची वाली, कारण की मोकर लांब आज पोत आलेले त्याच्यामुळे त्यांचा थोडा झेमेला दिसतोय. चला जवळ जाऊन बघूया त्यांचा काय बगळे काय नाही. चला
आणि हे बघू शकता की आणि दगड उचलून टाकलेला आहे, म्हणजे इकडं काहीतरी झमेला वैल त्यांचा वाला बघू शकता. आणि आमचा सॅनिटायझर पा मस्तपैकी गटरीच्या पाण्यात थोडा लोळतानी, कारण की पाणी गरम आहे त्याच्यामुळं मस्तपैकी गरम पाण्यामध्ये मजा करताना. सॅनिटायझर पाणी बिनी कसं काय मजा येते काय लय का बगडी काही पुढं तिकडं काय आणि इकडं बगडी काही ये बघू शकता की आमचं झेमेल. हा ये बा आता फाकडा सिंग पुढे जाऊन उभा आहे. सॅनिटायझरची थोडी बगडी झाली त्याच्यामुळे तो नुसता जिडे खड्डा दिसेल थोडस त्या खड्ड्यात बसू राहिला. हे बघू शकता गरम पाण्यात गेल्यावर कसा दात निसर्ग हे बघू शकता त्याची थोडी बगडी झालेली आहे. त्याच्यामुळे जिडे गरम पाणी दिसलं का तिला लावून लगेच जाऊन बसत होतं, त्याला काही थंडी सण व्हायना त्याच्यामुळे थोडा बगडी.com झालेली तिच्यावाली. आणि आमचे 2 मेंबर तर नुसते कवाचे दगड झोप राहिले, काय सापडत त्यांना काय माहिती दगडा खाली. पण ये बा कवाचे नुसते दगड सापडते घ्या, त्यांचा थोडा झमेला वेगळाच आहे. आणि इकडे सॅनिटायझरचा झमेला वेगळा आहे. विचारू त्याला सॅनिटायझर काय नेमकी झमेला आहे दवाला प्रत्येक खड्ड्यात जाऊन बसवतो. ये बाबा मोकार थंडी वाजू राहिली त्याच्यामुळं त्याचा थोडा झमेला जिडा खड्डा दिसेल तिथे जाऊन बसवत होतो. बघू शकता माझी ती सॅनिटायझर लय ये बा किती गोड हसतोय मस्त पैकी बीच सॅनिटायझर. हे आमची गोदावरी नदी बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर दिसते. फायनली इथं सॅनिटायझरला खेकड सापडलेले आणि त्याच्या पाठीमाग ये बा दादा भाई फाकडा सिंग ते खेकड धरतानी. मला असं वाटतं खेकड देऊन त्याला भुजून खायची वाटतं, भूक लागलेली पाण्यात पोहू त्याच्यामुळे त्यांची मेहनत पा एक खेकड बा ये बा अरे आली बन गेली गँगनी थोडा चांगली निघाली ती खेकड, पण गँगनी परत आता खड्ड्यात काढून दिलेली तिला. बघू शकता खड्ड आहे तिथं, खड्ड्यात शिरलेली ती. आणि येवा खेकड धरण्यासाठी यांचे प्रयत्न बघू शकता. येवा फाकडा सिंगतळ फाकडा सिंगतळ डायरेक्ट दगड बिगड होऊ शकता बघू शकता. सॅनिटायझरला नाव याय ना त्याच्यामुळे त्याची झमेल बघू शकताय. आणि इथं खड्डा असल्यामुळे खेकड गेलेली पळून खड्ड्यामध्ये, काही बघायला भेटले नाही आपल्याला. काय करते झेमेलच केले गँगने. सॅनिटायझर तरी बी देवा हात घालून उकू राहिला आणि त्याच्या बॉटल लटकली नाही म्हणजे बरोबर. जर बॉटल लटकली तर इकडे टॅकडा पळत येणार तो मोकार घागर. तर आमच्या सॅनिटायझरला खेकड झोंबलेली आहे हे बघू शकता. हे बघू शकता सॅनिटायझर थोडी बगडी केली होती. गँगला काय झालं गँगने ते आता खेकडी गावची देऊन राहिली आहे उन्हात आणायचे. सॅनिटायझर म्हणतो मोकार खेकडी आहे त्याच्यामुळे गँग खेकडी गाव असताना बघू शकता. गँगचा जमेला वेगळाच आहे. बघू शकता आम्ही 3 खेकडी धरले आहे, एक याना एक म्या एक सॅनिटायझर ठीक आहे. एक सॅनिटायझर म्हणतो 2 मी पकडलेले त्याच्या हातात एक दिलेले. बघू शकता एवढी खेकडे पण आता आपल्याला जेवण झालं. हे बा आता खेकडी धरून त्यांचा पुढचा झमेला बघूया काय करणार काही नाही. आणि मला असं वाटतं आता फाकड सिंग कच्चीच खाऊन घेणार आहे इथं भूक लागल्यामुळं. हे बघा गँगने ते दगड थोडं उचकता नाही आणि दगडांमध्ये त्यांच्या हाताला धरलं नाही म्हणजे बरं होईल. येवा दादा बा नुसतं दगड उचकू राहिला. आणि आता सॅनिटायझर बी लागलेलं आहे. सॅनिटायझर उचला त्याच्यामुळे फाकडा सिंगची मदत मागते नाही, फाकडा सिंग नाही होतो त्या सोडून चला हे जाऊ द्या. वाजलं हे बा आता सगळ्यांनी आता दिलेले आहे मस्त त्यांच्या बिळामध्ये जाऊ द्या. 3 मैत्री होईल आता जातील त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण बी जाऊया आपल्या मार्गाला, कारण की भरपूर टाइम झालेला आहे. जाऊया त्या काळाला चला. तर फायनली मित्रांनो आम्ही त्या टाकड्यावरून आपल्या या काळाला आलेलो आहे. बघू शकता हे आमच्या प्लॅस्टिक पिशा मोबाईलच्या कवर त्याच्यामध्ये मोबाईल आणला तर आम्ही गुंडाळून त्याच्यामुळे थोडी जरी पोहता थोडी बगडी झाली. आणि या दोघांचे पण काहीतरी झेमेला चालू झालेले नाही का. कसं काय वाटलं तिकडे गेल्यावरती? फुल जाम झालं पण मजा लय आली. हा का ही गँग तर खेकडी बिकडी धरायला मजा आली का? मग खेकडी धरायला मजा आली. ही गँगने मोकर खेकडी धरले तिथं मोकर इंडत होते. त्यानंतर चला थांबा पकडा सिंग खेकडी धरायला मजा आली का? एकच नंबर वाटलं. हा का बगडी झालेली पण आणि थोडी तू किती खेकडी धरल्या त्या? तू किती खेकडी धरल्या त्या? मी का हा? मजा लागते ना.
देवकांचा झेमेला होता. आता आमचा सेंट इकडे चला. आता सेंट आजरला विचारू. सेंट आजर मजा आली त्या काढायला गेले. आमचं सेंट आहे काय मजा आली का? खेकडी कोण धरले? खेकडी किती धरले तर खेकडे धरायला मजा आली का? कुठं झोंबलीत खेकडे? कशी केला टकली ती? कशी लटकली ती खेकड? धरायला गेलो त्याच नांगाच लटकून बसला. हे बा आमच्या सॅनिटायझरला आमच्या खेकडीने धरले तर नांग्या, त्याच्यामुळे ती थोडी बगडी झाली होती. पण आता काय नाही, रिपेअर झालाय तो परत. तर चला मित्रांनो, आता इकडे मस्त पैकी थोडी आंघोळी करूया काढायला मस्त पैकी. ये बा गॅंगच्या झालेला आहे. चला आंघोळी. ये बा झोल जमेल मस्त पैकी. ये बा उलटे पालटे स्टंट चालू झालेलं आहे मस्त पैकी. आता इकडे थोडी आंघोळ करूया, कारण की आता ये बा हा ये बा गेलेलं बेकोन आद्या व्हायला त्याला. चला आता इथं मस्त थोडी आंघोळी करूया आणि त्यानंतर जाऊया घरी. चला आता थोड्या गॅंग संग आंघोळी करूया, त्यानंतर बघूया अजून पुढे काय होतं काय नाही. लाईच का. तर मित्रांनो, आता आमच्या आंघोळी बिंगोळी एकदम फायनल म्हणजे झालेल्या आहे. एकदम मजा आलेली आहे आज मस्तपैकी. आम्ही त्या टेकडावरती गेलो होतो, तुम्हाला ते टेकडा पण थोडंसं दाखवलं. त्यानंतर मजा पण मोकार आलेली. आता आमचे 2 मेंबर ते गेले पळून. आता ये बघा फकडा सिंगल मिस राहिलेला आहे. तर चला आता जाऊया त्या गँगकडे आणि त्या दुवर मस्तपैकी आजचा आहे हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. तुम्हाला आजचा आपल्या आंघोळी आणि तर टेकड कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चल.